तालुका अध्यक्षाचा फोन आला पक्षाच्या आमदार साहेबांची तिथं काहीतरी चर्चा चालली होती की आपल्या इथले 2-3 गावं आहेत ना, तर कांबळेश्वरचं बी नाव आहे की ह्या 2-3 गावातच उमेदवार द्यायची म्हणून. तर रामभाऊचा तर पट्टा कट झाला. तर आता ते आपल्याला तिघांना एकमत करावं लागेल. कुणी हां मग ही म्हणतं हाय की माझी गौरी ते म्हणतं हे म्हणतं आम्ही हेच करू का. तर तुम्ही म्हणायचं की हो का मी आतापर्यंत एकनिष्ठ तुमच्यावर राहिलोय. पुरुषाचं जरी असलं साहेबांनी विचार केला तर कुणाला तरी एक जणाला त्यावर गौरी होईल. आणि त्या सांगतात आमदार साहेबांना की तुम्ही सांगता ही माझी बायको, तर आमदार साहेबांना सांगता येईन बचत गटाची विविध कामं केलेली. तालुका अध्यक्षांचा फोन आला रात्री. तालुका अध्यक्ष म्हणत होतं आता जिल्हा परिषदेचं तिकीट बहुतेक आमदार साहेबांची काल चर्चा चालली होती, बहुतेक कांबळेश्वरमध्ये तिकीट द्यावं लागेल. आणि कांबळेश्वरमध्ये म्हणल्यावर रामभाऊचं तर पट्टा कट अगोदरच झालाय. राहिलं कोण? हा आपण राहिलो कोण म्हणजे आपण तिघं. तर आपल्या तिघांच्यात एकमत केलं पाहिजे. आता पुरुष दिलं तर पुरुषाला एकमत झालं पाहिजे, महिलेला म्हणलं तर महिलेला. अरे मग सरळ आहे ना, पुरुष म्हणलं की सरपंच आणि महिला असलं की सरपंचीन बाई. सत्ता कोणाची आहे? पाहुणे रावळी व्हायची आलेली ही झालं, एक नंबर झालं. काय म्हणायचं सरपंच तुम्हाला? दिसायला सगळं चांगलं दिसतंय तुम्हाला, क्लिअर झालं मी म्हणत नाही. हो मग अडचणी किती असत्या बघा सरपंच, सत्ता म्हणलं की अडचणी येणार. त्या अडचणीतनं तुम्ही दुरावा निर्माण करायचा, काम करत राहायचं. आता त्या कुंभारवाड्याचं तुम्हाला सांगतो, कुंभारवाड्यात काय झालंय, अंडरग्राऊंड गटरीचं काम चाललंय. पण तिथं लिकेज झालं एका जागेवर. काय म्हणते ती, ते आमचं पहिलं क्लिअर करून द्या. त्यांना काय म्हणलं, वरनं येणार आहे ना त्याच्याबरोबर तुमचं सगळं व्यवस्थित करून देतो. थोडं तेवढं काम ऍक्शन. माझं लक्ष आहे दोघांचं लक्ष ठेवून गावावर लक्ष आहे. कोण कुठं काय करतं हे सगळं सचिवला माहित असतं. संजू मध्ये आपला लय मोठा कार्यकर्ता हा. लग्नाला गेला आणि टोपी घेऊन आला. वा टोपी बरीच भूमिका असेल. शित ते चांगलंच म्हणणार, कारण आम्हाला सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का की आम्हाला असं अपेक्षित होतं की तुम्ही काहीतरी वाद घालणार नाही करणार. पण तिथं तुम्ही सोपटात आणि चांगलं सांगता, मग तो तिथून तेच कसं काय एवढा मग तिथं तुम्ही सांगता. रामभाऊला काय दुःख समजलं काय संजय मेंबर. ही प्लॅन त्यांना पण मला 100% काय ते काय बरं वाटतंय. आता मिटलं की मिठ्या मारल्या एकमेकांना. अहो मी काय सांगतोय ऐका, जो रामभाऊ एवढा राजकारणातला शकुनी मामा आहे, तो त्याला एका सेकंदात माफ करू शकत नाही 100%. ह्याच्या डोळ्यात काय राजकारणाच्या पाया इतका लाचार माणूस हा कधीच बघितला नाही. आजपर्यंत कधी राव आई बापाच्या पाया पडला नाही, चित्रराव माफ बसले बघ. हा ऐका, गावच्या भल्यासाठी त्यांनी चांगलंच केले. 2 पार्ट्या एकत्र येतात. हे असलं कुठं हा तुम्हाला गरज आहे का रे दोघांचं 1 मिनिटाचं रस्त्याने जाता 2 पार्टी इकडे आल्या चालण्यापेक्षा मग बसलेले घेऊ पुढे. की माझा आवाज बरोबर आहे. असं होतं का तुम्हाला? फोन नाही कधी कधी तुम्ही लय मोठं बोलता, कधी कधी बारकं बोलता. तुम्हाला ते टोन मध्ये थोडा प्रॉब्लेम होतो. कसं म्हणतात तर मी असे गेलतो तिकडे तसं माझा नाही टोन मध्ये बदल, तुझा नाही ह्यांचा टोन बदलला. आणि पहिला हे काय काढलं की चिडतून धावून यायचा आणि चिडायचा ना लय. तुझी ती दारामुळे उडलेली लोकांना. अण्णा हा बोल की. गावात धुमाकूळ झालेला माहितीये का? पळापळी आरडाओरडा चालला होता बाबा. काय तुम्हाला सांगायचे काय लय की बेकारी. काय झालं? गावातली पोरं बोंबलो तिथनच असो बसले बाबा. पोरांना काय काम करत आहे का नाही? राजकारणाचा भाग आहे. राजकारणात अक्कल मला जास्त का तुला? माझा मी बघेन. डोक्याला माझ्या ताप करू नका. एक जण चालवते ना अक्कल, तू शांत राहा. अहो त्यांना जर अक्कल असती तर हाय हाय की तुम्हाला, मी नाही म्हणत. हाय लय हाय, सगळ्या जगापेक्षा लय हाय. पण ह्या गावच्या सुतळ्या गुतळ्यात तुम्ही गुंतून बसता, ही नात्याची भावनी करतात तुम्हाला, म्हणून भाऊ तुम्ही तळागाळाला गेलाय. अरे माझा पण स्वभाव असा आहे गाणा, डावं दाखवायचं आणि उजवं हाणायचं. नाही डावं दाखवायचं उजवं हाणायचं. म्हणजे तुला काय बोलायचं सरळ बोल. मी वरून काळाय पण आतून आहे का?
12:30ला लंच ब्रेक करून ते लवकर जरी आता संपलं तरी आम्ही काय लगेच हा त्यांना एक हे करायचं परत आवरा गेला तरी चाल हरिमामाच्या तिकडे लग्नाला जायचं इथे हा हे सीन झाले लंच ब्रेक करावा लागेल वहिनी हे समोर दिसलं ना तिकडे लक्ष गेलं सरपंच नाही नाही आमचं दिलीप रावत होतो भाऊ तुमचा गावठी ठेकाचा असू दे वापर शुद्ध शब्द वापरायचा मै मै तू तुझा तू चलो रेडी पहिल्यापासून बरोबर तोड चाल अण्णा हो अण्णा म्हणायचं राहिलं बाया पुढच्या आठवड्यात मला गावाला जायचं होतं मग चालतंय की तुम्ही जर म्हटलं तर आमचं उद्घाटन पुढच्या आठवड्यात पण तुम्ही असल्याशिवाय नाही करायचं बरं खरंच येते का ना? येते 100 गावाला जाऊ का एक महत्वाच्या कामाला चालली आणि मग मला. जाता तर म्हणतो हा गौरी काकू एक सेल्फी घेऊ द्या की आम्हाला मग मी असा सेल्फी घ्या सेल्फी बी द्या हा. आणि निघून जावा तुम्ही हा आपण म्हणे बघा जर चुकलं तर सांगा ते नाही नाही तुम्ही मी ऐकायचं. तुम्ही तर गेलं, आम्ही हिचं आमचं. नाही नाही चला पुढं तिथं. तुम्ही तिथं आहे पुढं, आम्ही मागं येतो. आधी यांचं शिनवलं ना हॅलो पुढे घे प्रणव सगळी आपण पुढे इथं तिघांबर काढा तुमचा पण तुमचं किट आणून काढता का ऐक गौरी वहिनी येऊन बसणार. ही जे नाही बिदाराला क्रॉस करून माझी मिसेस गौरी पार्वती आणि नावाचा फरक सरपंचाची मिसेस असं बोलतात. सरपंच हे, आमदार साहेब, तुम्हाला याच्या वेळेला गौरी माझी मिसेस आहे. त्याला काय काय बसा, बसा. म्हणजे आमचं संभाषण चालू असतं, इथे येणार आहे. हा. हा, नव्हतं बरोबर. सगळं आता तुम्ही बोलणार. आपल्याच्यात काय? तुमची तयारी तुम्ही किती ब्लँक आहे तुमच्या अंगावर नवऱ्यावर धावून येतोय ना नाही अजून नाही आला नाही अजून आला कुठं बघतात की बघ ना माझ्या कॅमेऱ्यात तिकडे बघा ना ती काय नवऱ्याला म्हणते मी ती कुठं उभा राहते ए जाऊ बरं ना घरी जावा घरी